हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सहज इंग्लिश. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण द बॉय हू ब्रोक द बँक या 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसनचा 4th पॅसेज म्हणजे चौथा पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. ओल्ड गणपत द बेगर हॅड ए क्रूक लेग. ओल्ड गणपत जो की एक भिकारी होता, त्याचा पाय वाकडा होता. क्रूक म्हणजे वाकडा. ही हॅड बीन स्क्वॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आणि तो पेवमेंटवर बसून, स्क्वॉटिंग म्हणजे बसणे, पेवमेंटवर बसून खूप वर्षांपासून भीक मागायचा, तिथे आर्म्स मागायचा. आर्म्स म्हणजे भीक मागायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळच्या वेळी कोणीतरी एक बॅरो घेऊन यायचं. बॅरो म्हणजे हातगाडी किंवा लोटगाडी घेऊन यायचं आणि त्याला सोबत घेऊन जायचं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. त्याला कधीही कोणी चालताना सुद्धा बघितलेलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टोनाइज्ड एव्हरीवन. पण आता जेव्हा की सर्वांना कळलं होतं की बँक बुडणार आहे, बँक कोलॅप्स होणार आहे, गणपतने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. तर तो फक्त स्वतःच्या पायावर उभाच राहिला नाही, तर टॉप स्पीडने, अतिशय गतीने, वेगाने धावत सरळ बँकेकडे गेला. बँकेकडे धावताना सर्व लोकांनी त्याला बघितलं. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग. लवकरच सगळीकडे माहिती झालं की त्याचे काही 1,000 रुपये हे बँकेमध्ये होते आणि ते काढायसाठी तो धावत पळत बँकेमध्ये गेला. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आता लोक रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे उभं राहून या सिच्युएशनबद्दल, ही जी परिस्थिती होती त्याबद्दल चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम और नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्विक्स और ड्रफ्ट्स. पीपल नगरमध्ये कधीतरीच एखादी क्रायसिसमध्ये एखादं संकट आलं होतं, कधीतरी किंवा कधीच नाही. असं फ्लड म्हणजे पूर, महापूर, अर्थक्विक म्हणजे भूकंप आणि ड्रफ्ट म्हणजे दुष्काळ असं कधीही आलेलं नव्हता. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरी वन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. पण अचानक ही जे संकट कोसळलं होतं, इमिनंट क्रॅश झाला होता की पीपल नगर बँक बुडणार आहे, त्यामुळे सर्व लोक चर्चा करत होते. स्पेक्युलेटिंग म्हणजे काय, तर च्युईंग ओव्हर, चघळत होते हा विषय. रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. आणि सर्व लोक हे फ्रेन्झीमध्ये एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे खूप वाईल्ड एक्साइटमेंट जे आहे ती फील करत होते. सर्व लोक जे आहेत त्यांना ह्या गोष्टीचं फार आश्चर्यही वाटत होतं आणि असं अचानक आलेल्या आपत्तीमुळे लोकांना थोडी परेशानीसुद्धा झालेली होती. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटनेस. काही लोक हे आपल्या फोरसाइटनेस म्हणजे लॉंग साइटेड म्हणजे दूरदृष्टीसाठी शो ऑफ करत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. स्वतःला ते शाबासकी देत होते की त्यांनी ऑलरेडी बँकेमधून पैसे काढलेले होते. ऑर ऑन नेवर हॅव पुट एनी इन. किंवा काही लोकांनी तर बँकेत कधीही पैसे टाकलेले नव्हते आणि ते स्वतःलाच शाबासकी देत होते. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. तर काही लोक मग बँक का बुडाली असावी याचा कथ्याकूट करू लागले. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. आणि सर्वच्या सर्व लोक बँक बुडण्यामागे सेठ गोविंदरामचा हात आहे किंवा सर्व काही त्याला दोष, सर्व लोक गोविंदरामला दोष देऊ लागले. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एक जण म्हणाला की सेठ जो आहे, सेठ गोविंदराम, तो स्टेट म्हणजे राज्य सोडून पळून गेलेला आहे. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनदर. तर दुसरा म्हणाला की नाही, तो तर देशच सोडून पळून गेलेला आहे. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड द थर्ड. तर तिसरा म्हणाला की नाही, तो पीपल नगरमध्येच लपून बसला आहे. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेड द फोर्थ. आणि चौथा म्हणाला की नाही, आज सकाळीच त्याने टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेला आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि झाडणाऱ्या मुलाला सकाळी तो सापडलेला आहे. अशा प्रकारे गोविंदरामशी रिलेटेड अलग अलग अफवा ज्या आहेत त्या उठू लागल्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारपर्यंत त्या छोट्याशा बँकेतली जितकीही रेडी कॅश होती, जितकाही पैसा होता, तो सगळा संपला. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. आणि जो हरॅस्ड मॅनेजर होता म्हणजे त्रासलेला मॅनेजर, तो डिलेमा म्हणजे कन्फ्युजनमध्ये होता. त्याला कळत नव्हतं की आज अचानक इतकी गर्दी कशी काय झाली. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. जर इमर्जन्सी फंड आणायचा झाला तर तो त्यांना 30 miles दूर म्हणजे 30 miles दूर एक दुसरी बँक होती, तिथून आणावा लागला असता. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यू द क्राऊड टू वेट अंटिल देन.
आणि त्याला या गोष्टीची सुद्धा खात्री नव्हती की तो त्या क्राऊड म्हणजे गर्दीला समजून सांगू शकेल, परस्यूट करू शकेल की उद्यापर्यंत तरी तुम्ही थांबा. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि सेठ गोविंदराम जो आपल्या काश्मीरमधील आपल्या हाऊसबोटमध्ये मस्तपैकी सुट्टीचा आनंद घेत होता, त्याला कॉन्टॅक्ट करायचा सुद्धा काही प्रश्न उद्भवत नव्हता. त्यालासुद्धा कुठलाही कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. तर अशा प्रकारे सगळीकडे अफवांचा बाजार उठला होता आणि सर्व लोकांची ज्यांचे बँकेमध्ये पैसे होते त्या सर्वांची बँकेतून पैसे काढायसाठी गर्दी जमली होती, घाई चाललेली होती. मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 4 ऑफ द बॉय हू ब्रोक द बँक लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.